नमस्कार। आता हे बघा, गणपती बाप्पांचं आगमन होतच आहे, म्हणून आता झटपट मोदक उकडीचे कसे बनवायचे ते मी दाखवणार आहे। त्याचं साहित्य बघा, 1 वाटी तांदळाचं पीठ आहे। याच्यामध्ये इंद्रायणी तांदूळ आणि बासमती तांदूळ मी धुवून सुकवून पंख्याखाली ते दळून आणले चक्कीतून, 1 वाटी घेतलेलं आहे। 1 नारळ घेतलेला आहे खवून, ते 1 वाटी झालेलं आहे। चव पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे आणि खसखस आहे, तूप आहे। आता आपण हे सारण बनवायला घेऊया। आता आपण कढई ठेवूया गरम करत। कढई गरम झालेली, आता आपण तूप घालून घेऊया, साजूक तूप। हे छोटा चमचा आहे, तसा 1.5 घातलेला आहे मी। चव भाजून घेऊया। हे बारीक गॅसवरच भाजायचं। आता लगेच याच्यामध्ये आपण हे बघा, 1 चमचा खसखस आहे, ते भाजायला घेऊ। आता याला जास्त वेळ नाही लागणार भाजायला। आणि आता चव मधला सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे, थोडा भाजून झालेला आहे। आता याच्यात हे 4-5 काजू घेतलेले आहेत किसून, अर्धी वाटी मनुके आहेत। तर हे सर्व वस्तू आपण भाजायला घेऊ याच्यामध्ये। तेही चांगले भाजल्या पाहिजेत। ते जर कच्च्या राहिल्या तर मग ते खाताना मग खवळ असं खराब होते केव्हा केव्हा मोदक। हे चांगलं भाजल्याने असं खराब नाही होत, 4-5 दिवस असे चांगले राहतात। लगेच आपण बदाम किसून घेतले, 2 चमचे घातले। ते चांगले भाजून घेऊया गुलाबी कलर येईपर्यंत। आता हे बघा, चांगलं भाजत आलेलं आहे। आता याच्यातले आपण हे किसलेला गूळ घालून घेऊ। गूळ आपल्या आवडीप्रमाणे घालू शकतो। आणि आता याच्यामध्ये लगेच थोडासा मी 1 चमचा दूध घालून घेते, बाकी ठेवलेला आहे थोडा। एक गूळ विरघळण्यासाठीच वापरायचं आहे, कारण त्याचा पाक नाही करायचा आपल्याला जास्त। आता आपण याच्यामध्ये लगेच वेलची आणि जायफळ पावडर घालून घेऊया, अर्धा चमचा आहे। आणि आता गॅस बंद करते, कारण ते नंतर घातल्याने जास्त गरम नाही करायचं, कारण त्याला सुगंध छान असतो वेलची जायफळ पावडरला। जास्त गरम केल्याने ते निघून जातं। आता हे आपलं सारण झालेलं आहे। आता आपण हे मोदकाचं पिठाची उकड घेऊ। हे बघा, 1 वाटी पिठाला 2 वाटी पाणी ठेवूया। चांगलं उकळून देऊया। हे बघा, पाणी आता आपलं हे उकळलेलं आहे। आपण याच्यातलं थोडासा पाणी, अर्धी वाटी काढून घेऊया, इतकं काढते। लगेच आपण या पाण्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेऊया। त्याच्यातच लगेच थोडं दूध घालून घेते, अर्धी वाटी। तुम्हाला हवं आहे तर वापरू शकता, नाहीतर नाही वापरलं तरी चालतंय। लगेच आपण हे पीठ घालून घेऊ। गॅस बारीक करून घेतला। आता 1 चमचा तूप घालून घेते आणि आता हे जरा 2 मिनिटं असंच वाफेवर शिजवून द्यायचं। एकदम मऊसर झालं पाहिजे पीठ। याच्यावर झाकण ठेवून गॅस बारीक करून ठेवायचा। 2 मिनिटाची
वाफ घेऊ दे. तर हे उघडून बघूया. पूर्ण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. तर गॅस मी बंद करते. हे बघा छान असं नरम झालं. आपल्याला हवं तर सुका वाटलं तर ते गरम पाणी थोडं वापरू शकतो आपण नंतरही मळताना. परत ते झाकून ठेवते 2 मिनिटं. वाफेवरच जरा शिजून द्यायचं. आता हे बघा आपण हे काढून घेऊया ताटामध्ये मोठं आणि ते मळून घ्यायला पाहिजे. हे बघा आता आपण हे थोडं गरम असतानाच पीठ मळून घ्यायचं आणि छान असं मळून घ्यायचं. एकदम नरम करायचं. थोडं थोडं हे बघा आपण पाणी काढून ठेवलंय ना तेच पाणी वापरायचं कोमट. हे पूर्ण आता असं मळून घेऊया. हे बघा असं नरम एकदम छान असं मळून घ्यायचं. कमी पाणी पडलं असं पाण्याचा हात लावून हे पूर्ण असं मळून घ्यायचं. हे बघा असं एकदम असं सॉफ्ट करायचं. हे कारण का त्याचे मोदक एकदम नरम येतात. आता हे असं मळून झालेलं आहे. ह्या पद्धतीने असं हा पीठ मळून घ्यायचं. कोमट असतानाच मळल्यानंतर बघा एक पण कुठे हे असं गठ्ठा राहिला नाही पिठाचा. हे बघा आता आपण हे हळदीचं पान घेतलेलं आहे ते आपण ह्या जाळीमध्ये ठेवूया. आपल्याकडे जर चाळणी असली मोदकाची ती वापरू शकता. तर हे भांडं आहे मी याच्यातच वापरणार आहे. आता याचे हे बघा असे तुकडे करते. ते असे ठेवून आपण याच्यावर मोदक ठेवायचे आहेत. हे बघा हे असे याला ठेवून असं लगेच आपण याला वर तूप लावून घेऊया. हे पानांना असं ब्रशने तूप लावून घेऊ. म्हणजे चिकटणार नाहीयेत आणि हळदीचा सुद्धा पानांचा छान सुगंध येईल मोदकांना. आता आपण हे मोदक बनवायला घेऊया. बघा आता हे बघा असा इतका गोळा घेतलेला आहे. पोटपाटला पण थोडं तूप लावून घेऊया. आपण पारी हाताने सुद्धा करू शकतो पण हे लाटल्याने पातळ येते एकदम सगळीकडे सारखी येते. याप्रमाणे याची लाटून घ्यायची. हे बघा आता याच्या आपण कळ्या पाडायला घेऊ. हे बघा असं पुरण भरून घेऊया. आपल्याला किती मोठे छोटे पाहिजेत ते आपण बनवू शकतो. याप्रमाणे असे बंद करून घ्यायचे. हे बघा हे असे छान कळ्या आलेले आहेत कारण हे आपण हाताने करतोय. हे वरचं टोक आहे ना ते काढू शकतो. हे बघा परत त्याला असं ते पीठ नाही जास्त लागलं पाहिजे. याप्रमाणे असं हे करून हे बघा असं ठेवून देऊया. हे बघा आता आपण मोदक आपण उकडायला ठेवूया. याप्रमाणे असे हळदीच्या पानावर ठेवलेत. आता आपण हे 15 मिनिटं त्यांना उकड घेऊया. असं झाकण ठेवून देऊ.
हे बघा आता आपले मोदक तयार आहेत. आता आपण याच्यावर तूप घालून घेऊ आणि केसर घालून घेऊ. हे बघा कसं. हे बघा आता हे केळीच्या पानावरचे उकडीचे मोदक तूप आणि केसर घालून गणपती बाप्पासाठी नैवेद्याच्या खाण्यासाठी तयार आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.